इकडे मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली। महायुतीची बैठक होण्याच्या आधी शहा यांनी शिंदेंना भेटायला बोलवलेलं होतं। फक्त अमित शहा आणि एकनाथ शिंदे हेच या बैठकीमध्ये होते। त्यानंतर अमित शहा यांनी जेपी नड्डांना बोलावलं। मग शहा, शिंदे आणि नड्डा अशी दुसरी बैठक पार पडली। तब्बल अर्धा ते पाऊण तास या तिघांची बैठक सुरू होती आणि त्यानंतर फडणवीस आणि पवार त्यांना फोन करून या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक पार पडली। मात्र त्याआधी झालेल्या बैठकीमध्ये शहा आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते अजूनही कळू शकलेलं नाहीये। तर कालच्या या महायुतीच्या बैठकीमध्ये शिंदेंनी अमित शहांकडे कोणती मागणी केलेली आपण बघतोय। अमित शहांकडे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाची मागणी केली। गृहमंत्रीपदासह नगरविकास खात्याचीही शिंदेंनी मागणी केल्याचं कळतंय। 12 मंत्रिपदांसह शिंदेंनी विधान परिषद सभापती पदाचीही मागणी केली। पालकमंत्रीपद देताना पक्षाचा योग्य सन्मान राखावा असंही त्यांचं म्हणणं आहे। उपमुख्यमंत्री पदासंदर्भात या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाहीये। त्यासोबतच महायुती म्हणून शिवसेना ही कायम सोबत राहील असाही विश्वास त्यांनी अमित शहांना दिलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।